हाय फ्रेंड्स, मी आज बनवते आहे पापडी चाट. तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 कप गव्हाचे पीठ घेते आहे. आता आपण यात 4 चमचे बेसन घालणार आहोत. त्यानंतर यामध्ये 2 चमचे तूप घालते मी आणि 2 चमचे तेल घालते. आपल्याला हे पीठ छानपैकी भाजून घ्यायचे आहे. आपण हे पीठ भाजून घेतल्यामुळे ती पापडी खूप क्रंची होते आणि चवीला पण खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने आपले पीठ भाजून झाले आहे. आता आपल्याला हे थोडे थंड होऊ द्यायचे आहे. पूर्ण गार झाल्याशिवाय त्यात आपल्याला काही ऍड करायचे नाहीये. पापडी बनवण्यासाठी जिरे, मिरे आणि ओवा बारीक करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही, आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण या जिरे, मिरे आणि ओवा याचं बारीक पावडर केलेली ते टाकतो आहोत पिठात. आता आपण हे मिश्रण मळून घेणार आहोत. घट्टसर मळायचं आहे आपल्याला. हे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आपल्याला ही पीठ मीडियम याच्यात मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचंय. अशा पद्धतीने आपले पीठ मळून झालेले आहे. आपल्याला ते 10 ते 15 मिनिटं भिजू द्यायचे आहे. आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण साठा तयार करून घेतो आहोत. त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलं आहे आणि त्या तुपामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ टाकते. आता आपल्याला हे छान मिक्स करायचे आहे. हा मी साठा बनवून घेतला आहे. पाहू शकता तुम्ही, आपलं पीठ छान भिजलं आहे. आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहे. पद्धतीने आपल्याला याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत, एकदम पातळ. पाहू शकता तुम्ही. आता आपण यावर हा साठा लावून घेणार आहोत. व्यवस्थित.
आपण पुन्हा याच्यावर दुसरी पोळी ठेवतो आहोत. आता आपण पुन्हा तिसरी पोळी ठेवतो आहोत. आता आपल्याला हे थोडे लाटून घ्यायचे आहे. आता आपण याचा असा रोल बनवणार आहोत. दाबून घट्ट रोल बनवायचा आहे आपल्याला याचा. शेवटी पुन्हा साठा लावून पॅक करायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे, अगदी टाईट. आणि आता आपण कट करणार आहोत. आपण हे छोटेच लाट्या घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करायचे आहे. प्रत्येक लाटी थोडी दाबून घ्यायची आणि नंतर आपल्याला थोडे थोडे लाटून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आहे. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता तुम्ही किती छान झाले आहेत आपल्या पापड्या, एकदम क्रिस्पी. बीट. आपली पापडी चाट रेसिपी तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.